पहिल्या 3 महिन्यामध्येच मी आयडियल वेटवर आले. 10 किलो वजन माझं पहिल्या 3 महिन्यातच कमी झालं. पहिलं किती होतं मॅडम? 69 होतं. आता किती आहे? आता 58-59 आहे. त्या रेंजमध्ये असतं वजन. तुझा मोबाईल फोटो मॅडम आता या जर्नीमध्ये आता तुम्ही आयडियल वेटवर आलात, आता तुम्हाला काय गरज आहे बरं आता हे वर्कआउट करायची, शेक घ्यायची, कशामुळे तुम्ही अजून आहात त्याच्यामध्ये? असं नसतं मॅडम. कसं असतं, आपल्याला जेवण रोजच जेवायचे, का जेवायचं असं नसतं. आपल्या जेवणाच्या बदली आहाराच्या बदलीचा हा आहार आहे. आणि सध्याची जीवनशैली कशी झाली आहे आपली, की कुठलंच अन्न आपल्याला अगदी पाणी म्हटलं तरी तेही आपल्याला विषमुक्त असं मिळत नाही. आपल्याला जरी वॉटर सप्लायचं पाणी येत असलं तरी त्यात काही केमिकल्स मिक्स करून नच ते आपल्याला सप्लाय होत असतं. अगदी कुठल्याही पालेभाज्या घ्या, काही घ्या, तर विदाउट औषध फवारणीचं आपल्याला मिळत नाही. मग आपल्याला बॉडीला काय लागतं, काय नाही लागत, जे काही न्यूट्रिशन आहे ते आपल्याला सगळं सकस संतुलित आहारातून मिळतं. आणि नाही मॅडम, वर्कआउट तर शरीराला पाहिजेलच आहे. तुम्हाला जर फिट राहायचंय, तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचंय, तर सकाळी 1 तास स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सकस संतुलित आहार घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही खूप गरजेचं आहे. मॅडम आपला बोला मॅडम. 20% नाही मॅडम, आपला 80% हा सकस संतुलित आहार आणि आपल्या कोचचं गायडन्स कधीच नाही सोडायचं मॅडम, कधीच नाही सोडायचं. खूपच छान माहिती दिली मॅडम. आणि अजून एक विचारायचं मॅडम, आता तुम्ही वर्कआउट जॉईन केला, वर्कआउट जॉईन केल्यानंतर तुम्ही आपला फॉर्म्युला 1 म्हणजे शेक कधी चालू केला मॅडम? विश्वास कधी ठेवला पटकन असा? नाही, डाऊट घेतात पहिल्यांदा घ्यायचा का नाही घ्यायचा, आपल्या शरीराला आपल्या किडन्या जातील, आपल्याला त्रास होईल, आपण नाही घेतला पाहिजे, याच्यावर काय म्हणणं येतं मॅडम आपलं? समाजामध्ये अनेक व्यक्ती अनेक गोष्टी बोलत असतात, पण ज्यावेळेस डॉक्टरकडे आपण जातो, डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधं देतो, डॉक्टर कधी स्वतः खात नाही. जे काही साईड इफेक्ट असतील, जे काही एक्सपेरिमेंट करायचे असतील, ते डॉक्टर आपल्यावरती करतात. पण आपल्याला जो हा सकस संतुलित आहार देणारे आपले जे ग्रेट कोच आहेत, त्यांनी अगोदर स्वतः घेतलेला असतो, त्यांनी स्वतःचा रिझल्ट काढलेला असतो. आणि माझे कोच हे प्रताप जाधव सर हे माझे नंदवेच असल्यामुळं विशेष नाही डाऊट घेण्याचा. त्यांनी सांगितला तो म्हणजे आमच्यासाठी अखेरचा शब्द, आणि त्यांनी सांगितलं विशेष नाही. रवी सर, विशाल सर या सगळ्यांनी याचं महत्व सांगितलं. आपल्या जगातलं नंबर 1चं न्यूट्रिशन आपल्याला गुगलला सर्च केलं तरी गुगलही आपल्याला सांगतं. आणि या सर्वांचं गायडन्स, त्याच्यामुळं याच्यावर डाऊट घेण्याचा विषयच नव्हता. म्हणजे मॅडम सरांनी सांगितलं का लगेच तुम्ही शेक चालू केला, आणि फॉर्म्युला 2 आपण किती दिवसानंतर चालू केला मॅडम? एक 10 दिवसानंतर आम्ही फॉर्म्युला 2 कोणत्या गायडन्स नुसार चालू केलं. मला इथं काही गोष्टी सांगायला आवडतील मॅडम. हो सांगा ना मॅडम. मी या जर्नीमध्ये आले आणि त्या काळामध्ये माझी PhD ची जर्नी चालू होती. हा एवढी सोपी गोष्ट नाहीये, आणि तीही आपल्या पुणे युनिव्हर्सिटीतून करणं खूप टफ आहे हे सगळं. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस मी आपल्या ह्या जर्नीमध्ये पहिले आले, तर मला असं धाप लागायची. दिवसभर मी एनर्जेटिक नसायचे. थोडंसं काम केलं आपलं, आपण लेडीज घरातलं वर्क करताना, घरातलं काम करताना थोडंसं असं काम झालं किंवा त्याचं खुर्चीवरती बसावं. परंतु ह्या जर्नीत आल्यानंतर हे वर्कआउट चालू झालं, आपला हा सकस संतुलित आहार पोटात जायला लागला, आणि त्या माझ्या डिसऑर्डर्स हळूहळू कमी होत गेल्या. आणि मॅडम, मी जी काही PhD ची जर्नी करू शकले, म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्या महिलांवरती अनेक जबाबदाऱ्या असतात. त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करून मला त्या आपण सगळा वेळ द्यायचा होता. मी लायब्ररीत जाऊन बसायचे, एक कंटाळून जायचे सुरुवातीला या सगळ्या बाबातून. अगदी थोडंसं कुठंतरी माझी बॅटरी थोडीशी डाऊन झालेली असायची. परंतु नंतर जसं आपल्या फॅमिलीत आले, जसा हा आहार पोटात जायला लागला, माझा स्टॅमिना वाढला आणि खूप मदत झालेली आहे मॅडम माझ्या या जर्नीमध्ये. हा एक माझा पर्सनल रिझल्ट आहे. माझी बीपीची गोळी तो पहिल्या 3-4 महिन्यातच बंद झाली, तेही आहे. आणि माझ्या मिस्टरांचं
त्यांना सायटिकाचा त्रास होता. आम्ही दोघंही या फॅमिली बरोबर जॉईन झालो. डाव्या पायाची एक नस त्यांची कमरेतून दबलेली होती आणि रात्री झोपलं की दिवसभर काही व्हायचं नाही त्यांना, पण रात्री झोपलं की कमरेपासून जो पाय दुखायचा तो घुट्यापर्यंत अगदी एवढा दुखायचा की खूप सारे प्रयत्न आम्ही करून बसलो त्याच्यासाठी. अनेक डॉक्टर बघितले, अनेक आयुर्वेदिक डॉक्टर बघितले, अनेक चोळणारे बघितले, अगदी होल बॉडीचं MRI केलं, जे सांगल ते प्रत्येकाने केलं, कुठेच फरक नाही पडला मॅडम. पण आपल्या फॅमिलीत आल्यानंतर जो काही आपला फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, रोजचं वर्कआउट, रोजचं मार्गदर्शन, पहिल्या दीड महिन्यातच मॅडम त्यांचा तो सायटिकाचा त्रास निघून गेला. माझ्या तरी बीपीचं गोळीचं एक गोळी खाली की काय नाही, ते नॉर्मल असायचं. थोडस कंटाळा यायचा, पण चला आपलं थोडस विश्रांती घेतली की माझं चालायचं. परंतु त्यांना जो त्रास होत होता तो अगदी बघवण्याच्या पलीकडचा होता. म्हणजे रात्री 1, 1:30, 2 वाजले तरी त्यांना झोप नाही लागायची. आणि आपणही महिला चोळणार किती, दाबणार किती, नाही म्हटलं तरी दिवसभरच्या सगळ्या यानं आपल्यालाही थोडं थकायला होतं. मीही ते सांगतील तसं दाबायचे, चोळायचे, परंतु शेवटी माझे कुठंतरी आहेच ना स्टॅमिना की माझी मी झोपून जायचे. पण त्यांना एवढा त्रास व्हायचा की अगदी मराठीतले म्हण की माशासारखं तर पडणं काय असतं हे आम्ही आमच्या कुटुंबाने अनुभवलेले. परंतु मॅडम मनापासून धन्यवाद आपल्या फॅमिलीचे की त्या त्रासातून त्यांना पूर्ण रिलीफ आहे. गेले 2 वर्षापासून काही त्रास होत नाही त्यांना. हे खूप मोठं आहे आमच्या कुटुंबासाठी. मॅडम, आपण त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी काय आहार घेतला त्यासाठी सायटिकासाठी? आपल्या गाईडच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, 24 हायड्रेट, ते जे काही सांगतील ते सगळं आम्ही घेतलं. हा मॅडमचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे हा प्रत्येकाचा जो रिझल्ट आहे तो चेंज होऊ शकतो. मॅडम, आता तुम्हाला ह्या जर्नीत आल्यावर म्हणजे आता आपलं जे म्हणतात मानसिक स्थिती जी आहे आपली, म्हणजे ती कशी वाटते आता पहिल्यापेक्षा आता कशी आहे? खूपच फरक आहे मॅडम. म्हणजे एवढं जर घरात पेन असेल, एवढं जर आजारपण असेल तर ते कुटुंब कसं असेल, आणि मग आता जर तो त्रासच नाहीये तर कुटुंब कसं असेल. नक्कीच आमच्या घरात आनंद आहे. माझी गोळी बंद झाली. जे की कुठल्या डॉक्टरला तुम्ही 10 लाख रुपये द्या, 1 कोटी रुपये द्या, काय म्हणतील ते तुम्हाला आम्ही देतो, परंतु आमची बीपीची गोळी बंद करून दाखवा असं डॉक्टरला कुठल्याही म्हणा, कुणी बीपीची गोळी बंद करत नाही. माझी बीपीची गोळी बंद झाली, यांचा सायटिकाचा त्रास बंद झाला. खूप मोठं आहे आमच्या कुटुंबासाठी. मॅडम, त्यासाठी प्रयत्न तुम्हाला तुमचेच करावे लागले का दुसरे कोणी केले? नाही ना, यासाठी स्वतःचे प्रयत्न स्वतः करावे लागतात, है की नाही? आपण दुसऱ्यांनी किती सांगण्यात अर्थ नसतो. स्वतःच्या शरीरावर स्वतः काम करावं लागते. पहिल्यापासून मॅडम मी जसं आपल्या जर्नी जॉईन झाले तसं माझा कॅमेरा कधी ऑफ नव्हता. रोजचा माझा कॅमेरा ऑन. सर जसे सांगतील आहार कसं घ्यायचं, पाणी कसं प्यायचं, दिवसभरात किती पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे, अगदी स्टार्ट टू एंड व्यवस्थित फॉलो करायचं, हे कोचचं ऐकलं आणि त्याचंच फलित रिझल्ट आहे. खरंच मनापासून धन्यवाद रवी सरांना, मनापासून धन्यवाद प्रताप जाधव सरांना, आशा मॅडमला, आपले कविता ठोकळ, आपले संजय ठोकळ सर, गायकवाड सर, शिंदे सर, अगदी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप मेहनत घेतली रवी सरांनी, तर खूप मेहनत घेतली, अजूनही खूप मेहनत घेतात ते आमच्यावरती. काही अडचण आली की पहिला फोन माझ्या सरांना असतो, सर असं सगळ्यांना, मी त्रास सगळ्यांना देते, कविता मॅडमला देते, रवी सरांना देते, प्रताप जाधव सरांना देते. अडचण झाली की माझा फोन, आणि कुठल्याही टायमिंगला कधी फोन करा ते फोन अगदी उचलतात. खरंच अगदी म्हणजे म्हणतात असं नाही, परंतु एक बंधू, एक पाठीराखा, एक आई वडिलांनंतर ना काळजी घेणार, म्हणजे म्हणण्यासाठी नाही मॅडम, खरंच त्याचा अनुभव मी घेतेय गेले 2 वर्ष झालं. खरंच रवी सर, प्रताप जाधव सर, कविता मॅडम एक नंबर, मनापासून चला. आता हे पहा मॅडम, त्यांचा रिझल्ट सांगतायत, पण मला ही काही बोलण्याची संधी भेटत नाहीये, कारण मॅडमचं हे जे
रिझल्ट म्हणजे ते त्यांचं जो काही अनुभव सांगताय तो त्यांच्या बेंबीच्या देठापासून सांगू राहिल्यात पहा. तर ते सर्वांनी आपल्या मनापासून ऐका, ह्याच्यावर काहीतरी आपलं आपणही त्यासाठी आपले प्रयत्न करा. ह्याच्यात काय त्यांना सांगितलं नाहीये की तुम्ही हे पहा, पण त्यांचे हे सगळं जे त्यांच्या मनातून आलंय आपल्या कोर्ससाठी, आपल्या आहारासाठी, हा त्यांचा त्याचे वैयक्तिक अनुभव- रिझल्ट आहे. येस. अनुभव घेतलेत मॅडम त्यांचे. म्हणजे कसं आहे, जे काही आपल्याशी बोलणं असतं, त्यांचं जे काही आपुलकी असते, त्यांचं जे काही मनापासून तळमळ आहे, ती त्यांच्या कृतीतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या ह्याच्यातून सगळ्यातून जाणवते. हे आपल्या ग्रेट कोच, खरंच खूप ग्रेट कोच आहेत ते सगळेच. येस मॅम. आणि मॅडम आज मला एक विचारायचंय तुम्हाला की तुमचं म्हणजे एज आहे आता सध्या किती रनिंग आहे? विचारू नाही पण विचारतीये. माझं 51 सध्या चालू आहे. पण मॅडम फिलिंग निम्म वय कमी होतं, म्हणजे नक्कीच वय म्हणजे हा आता- केवळ असलाय. येस येस. आजचं वर्कआउट पाहून तर वाटलं नाही की तुमचं 51 एज आहे. उलट असं म्हणजे आज सगळे काही दमत होते मॅडम, काही ना वर्कआउट जमत नव्हता करताना सुद्धा. एवढा तुमचा वर्कआउट भारी होता. सुपर वर्कआउट होता मॅडम, जबरदस्त. आभारी आहोत. नेक्स्ट अजून कुणाला सांगायचं आहे का?